रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन कडून महावितरण कंपनीला निवेदन। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन मार्फत महाराष्ट्रात सर्वत्र महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा संदर्भात चाललेल्या चुकीच्या प्रचाराला वाचा फोडण्याचे काम सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पेण येथील रायगड जिल्ह्याच्या महावितरण कंपनीच्या मध्यवर्ती कार्यालयात अधीक्षक अभियंता धनराज बिकड यांना निवेदन देऊन पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल केली जाते या संदर्भात चर्चा केली। यावेळी रायगड जिल्ह्यातील सौर ऊर्जा किट विक्रेते तसेच ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गरजा रायगड सात संवादशी संवाद साधला। मित्रांनो, आपण आहोत आज पेण एमएससीबी म्हणजे जो जिल्ह्याचा एमएससीबीचा ऑफिस आहे तिथं ही सर्व मंडळी जी आलेली आहेत ती सर्वजण आहेत सोलर विक्रेते आहेत आणि सोलर विक्रेत्यांबरोबर ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते। कारण एक सरकारी पॉलिसी ठरली होती की सोलर घ्या, तुमचा 0% तुम्हाला काय संपूर्ण बिल आकारला जाईल, परंतु आता पॉलिसी बदलल्यामुळे काय झालं, ग्राहकांनी सोलर बसवले परंतु गेल्या वर्षी काय तुम्ही जी वीज जाळलेली आहात किंवा वीज वापरलेली आहात त्या विजेवर आकारण्यात येणार म्हणजे एक प्रकारे वर्षाचं सरासरी संपूर्ण हे केला जाईल आणि त्या प्रकारचा किंवा त्या क्षमतेचा तुम्हाला फक्त सोलर घेता येईल किंवा सोलर वापरता येईल अशी नव्याने पॉलिसी केल्यामुळे काय झालं आहे, बऱ्याच प्रमाणात ग्राहकांचा ह्याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि ग्राहकांचा संभ्रम ह्या विक्रेत्यांना दूर करता येत, कारण विक्रेता हे पॉलिसी तयार करत नाही, पॉलिसी तयार करणारे सरकार आहे आणि सरकारची जी पॉलिसी आहे ती कशा प्रकारे चुकीची आहे ते आपण ऐकणार आहोत। आम्ही सगळे आज इथे एमएससीबीच्या ऑफिसमध्ये पेण सर्कलला आलो आहोत। याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही आलो आहे की आमचे जे कन्झ्युमर आहे जे सोलरची पॉवर वापरतात, ज्यांनी बरेच लाखो रुपये खर्च करून सोलर सिस्टम त्यांनी लावलेले आहे, त्यांचं एक रिप्रेझेंटेटिव्ह मंडळ म्हणून आम्ही इथे एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो आहोत। येण्याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे की गव्हर्नमेंटने मागच्या काही वर्षामध्ये सोलरच्या बाबतीत बऱ्याच काही नवीन योजना आणल्या होत्या की जेणेकरून तुमचे जे सोलरचे जे कन्झ्युमर्स आहेत ते आकर्षित झाले आणि त्यांनी आपल्या गरजेप्रमाणे सोलर सिस्टम लावली। सुरुवातीला एमएससीबी म्हणा MSBCL म्हणा हे आपल्या कन्झ्युमरच्या गरजेप्रमाणे सोलर सिस्टम द्यायचे, पण अचानक कोणालाही काही न सांगता कोणत्याही प्रकारचं पत्रक न काढता कोणत्याही प्रकारची कन्झ्युमरला इन्फॉर्मेशन न देता अचानक त्यांनी PM सौर जी आपली जी एक मॉनिटरिंग आपली वेबसाईट आहे जिथे आपल्या ग्राहकांना एक सबसिडी मिळते, तिथे अचानक त्यांनी अशा प्रकारचं काही ते फिल्टर्स लावले की त्याने असं झालं की एखाद्या व्यक्तीला जर 3 किलोवॅटला ॲप्लिकेशन केलं असेल तर हे आपल्या मनाप्रमाणे त्याचं काही कॅल्क्युलेशन करून त्यांना फक्त 1 किलोवॅटचं देतात आणि भविष्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये कन्झ्युमरने 3 किलोवॅटसाठी पैसे मोजले आहेत, 3 किलोवॅटची सिस्टम लावली आहेत, पण आज माझ्या कन्झ्युमरच्या हातामध्ये 1 किलोवॅटचं सँक्शन येतं आहे। कन्झ्युमर कन्फ्यूज आहे आणि कन्झ्युमर आणि MSCBच्या मधला दुवा म्हणून आम्ही एक विक्रेते आहोत। तर विक्रेते आम्ही आज इथे आलो आहेत की आमच्या कन्झ्युमरच्या भावना आमच्या MSCBला सांगण्यासाठी। आम्ही MSCBला नेहमी समजतो आम्ही पार्ट ऑफ MSCB आहोत, आम्ही MSCBच्या पॉलिसी कन्झ्युमरपर्यंत पोहोचवायचा नेहमी प्रयत्न करतो। तसं आम्ही MSCBला आणि आपल्या ज्या PM सौर जे आपले टार्गेट आहे, जे आपल्या PM आपल्या प्रधानमंत्र्यांचं जे टार्गेट आहे आपल्याला 1 करोड घरांना सोलर लावायचं आहे, त्यासाठी टार्गेट घेऊन आम्ही सर्व मित्र आम्ही हे टार्गेट घेऊन देशाचं टार्गेट घेऊन देशाचं सोलरचं टार्गेट घेऊन आम्ही दिवस रात्र आम्ही काम करतो आहोत। पण अशा या चुकीच्या बदलामुळे चुकीच्या पॉलिसीमुळे भविष्यामध्ये ही सोलर इंडस्ट्री आणि सोलरचा जो आपला जो प्रचार आहे आणि जो वापर आहे तो निश्चितच कमी होईल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।